नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज पुण्यात एक महत्वाची घडामोड घडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा आणि त्याचबरोबर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. हा खूप मोठा धक्का शरद पवार यांच्या पक्षासाठी समजला जातोय. ज्यावेळी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली, अर्धे कार्यकर्ते अजित पवार यांच्या सोबत गेले आणि अर्धे कार्यकर्ते पक्षाची विचारधारा, पक्षाची निष्ठा, पक्षाची प्रामाणिकपणा म्हणून शरद पवार यांच्या सोबत राहिले. त्यापैकी एक नाव म्हणजे पुणे शहर अध्यक्ष असणारे प्रशांत जगताप. कुठेतरी पुण्यामध्ये महापालिकेच्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी प्रशांत जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. ते वक्तव्य म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार असतील तर मी राजकारणातून संन्यास घेईल. आणि त्याच अनुषंगानं काल पुण्यात शरद पवार यांचा पक्ष असेल किंवा अजित पवार यांचा पक्ष असेल, त्या पक्षामध्ये पुणे महापालिकेच्या अनुषंगाने एक प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला प्रशांत जगताप काल उपस्थित नव्हते. त्यांनी तातडीनं मुंबईमध्ये जाऊन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते आज आपली भूमिका जाहीर करणार होते. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आज पुण्यातील पुणे महापालिकामध्ये जर पाहिलं तर पुणे महापालिकेच्या आवारामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांवरती टीका न करता पक्षाचा राजीनामा दिलाय. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे, प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा चूक कुणाची, नेत्याची की कार्यकर्त्याची? या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काय म्हणायचं ज्या प्रशांत जगताप यांनी ज्या पक्षामध्ये उभी फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शक्ल झाली, त्या प्रशांत जगताप यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती धुरा सांभाळली, कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि ज्यावेळी सरकारच्या विरोधात रस्त्यावर येत थेटपणे लढा दिला, पक्षाच्या विचारधारेसाठी शिव फुले शाहू आंबेडकर या पक्षाची जी विचारधारा आहे त्यासाठी लढा दिला, त्याच प्रशांत जगताप यांना आज अखेर राजीनामा द्यावा लागला. चूक कुणाची म्हणायची, नेत्याची म्हणायची की कार्यकर्त्याची? राजरत्न 2020 ला कोविडचा काळ होता आणि या कोविडच्या काळामध्ये प्रशांत जगताप यांच्या खांद्यावर पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आली. 2020 ते 2025 5 वर्षाच्या काळामध्ये प्रशांत जगताप यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर प्रयत्न केला. पुणे शहरासाठी प्रशांत जगतापांनी पक्ष संघटना म्हणून सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तर वर्दळीच्या भागामध्ये असणाऱ्या टिळक रोडवरचं जे पक्षाचं कार्यालय होतं ते कार्यालय एका प्रशस्त जागी आणून शिवाजीनगरचा डेंगळे पूल जो आहे त्या ठिकाणी पक्षाचं नवं कार्यालय जे आहे ते स्थापन झालं. यानंतर प्रशांत जगताप हे पक्ष संघटनेमध्ये ऍक्टिव्हली काम करत होते. 2 जुलै 2023 ला ज्यावेळी दुपारी 12 वाजता पक्षामध्ये फूट पडली, अजित पवार आपल्या 9 मंत्र्यांसह त्यांनी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली. जवळपास 40 आमदार हे अजित पवारांसोबत होते. अशा वेळी पुण्यातल्या सुद्धा बहुतांश जणांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. मात्र त्याच दिवशी पुण्याचे माजी महापौर असणाऱ्या अंकुशराव काकडेंनी प्रशांत जगतापांना फोन केला. प्रशांत जगतापांना त्यांची भूमिका विचारली आणि प्रशांत जगतापांनी ठामपणे सांगितलं की अण्णा, मी साहेबांसोबत आहे. प्रशांत जगताप मोदीबागेच्या कार्यालयामध्ये पोहोचले, ज्या ठिकाणी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जुलै 2023 ला पुण्यातून शरद पवारांसोबत जे कार्यकर्ते प्रीती संगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गेले होते, त्या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं नव्या संघर्षाचं रणशिंग फुंकलं होतं. या सगळ्या लढाईमध्ये प्रशांत जगताप हे अग्रक्रमाने पुढे राहिले. पुणे शहरामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये प्रशांत जगताप यांचा फार मोलाचा वाटा आहे. मधल्या काळामध्ये राजरत्न प्रशांत जगताप यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर एक बिकट प्रसंग ओढवलेला होता. प्रशांत जगताप यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता. प्रशांत जगताप यांना काही काळ धड बोलताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तोंडाला मास्क लावून प्रशांत जगताप यांनी मासिक कार्यकारिणी बैठकीला देखील उपस्थिती लावली होती की माझ्या आजारपणामुळे कुठेही पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम होता कामा नये. माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, माझा कार्यकर्ता लढला पाहिजे. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षाचं पक्ष संघटन उभं राहिलं पाहिजे. माझ्या नेत्यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे
ती जबाबदारी मला पूर्ण निष्ठेने पार पाडायची आहे. हा संघर्ष किंवा हा एक विचार मनामध्ये ठेवून प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या आजारपणाकडेही प्रसंगी दुर्लक्ष करून पक्ष संघटनेसाठी वेळ दिला आणि आज त्याच प्रशांत जगताप यांच्यावर पक्षाच्या शहर अध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा देखील राजीनामा देण्याची वेळ आली आहे. कारण प्रशांत जगताप हे मुळामध्येच पुरोगामी चळवळीतनं आलेलं नेतृत्व आहे. प्रशांत जगताप हे पुणे शहरामध्ये आपण पाहिलं राज्यातलं फार मोजके आणि दुर्मिळ असे राजकारणी आहेत, जे डाऊन टू अर्थ राहून काम करतात. त्यामधला एक चेहरा म्हणजे प्रशांत जगताप आहेत. प्रशांत जगतापांनी पक्ष संघटनेसाठी स्वतःला एक प्रकारे पुण्याच्या पक्ष संघटनेसाठी पक्ष म्हणेल ते आणि पक्ष सांगेल ते या सगळ्या भूमिकेमध्ये प्रशांत जगताप राहिल्याचं पाहायला मिळालेले होते. पक्ष सांगेल ते धोरण आणि बांधेल ते तोरण या भूमिकेमध्येच प्रशांत जगताप यांनी या 5 वर्षामध्ये पक्ष संघटनेचं काम जे आहे ते मजबूत पद्धतीने उभारल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र 2 राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या अनुषंगानं पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आपण आपलं राजकीय करिअर जे आहे ते काही दिवसांसाठी थांबवू. मी कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही, मी कुठल्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करणार नाही, असं प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. वरकरणी स्वतः शरद पवार यांच्या सोबत प्रशांत जगताप यांची चर्चा झाली होती. पुणे शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे 3 पक्ष संयुक्तिकपणे निवडणुका लढतील असं ठरलं. पुण्याच्या काँग्रेस भवनामध्ये तशा बैठका देखील झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र नंतरच्या काळात अचानक ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजप आमोरासामोरे लढेल, वेगवेगळी लढेल, निवडणुकांमध्ये आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही, ही भूमिका ज्यावेळी 15 डिसेंबर 2025 ला जाहीर केली, त्या दिवसापासून पुन्हा 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आल्या. आणि अर्थातच प्रशांत जगताप यांनी जे सांगितलं होतं, की 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या, तर मी काही काळ संन्यास घेईन. नंतर पुणे शहरासाठीची एक कार्यकारिणी गठीत झाली. एक समिती 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विचाराने स्थगित झाली. त्या समितीमध्ये सुद्धा प्रशांत जगताप यांना स्थान दिलं गेलेलं नव्हतं. रात्री उशिरा या सगळ्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर कालपासूनच खरं तर प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं वृत्त समोर येत होतं. प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय असं सांगितलं जात होतं. मात्र काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना मुंबईमध्ये बोलावून घेतलं. जवळपास 3-3.5 तास सुप्रिया सुळे, प्रशांत जगताप, शशिकांत शिंदे अशी एक बैठक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्या बैठकीमध्ये पुणे शहराच्या अनुषंगानं प्रशांत जगताप यांनी 3 पर्याय दिलेले होते, की शहर महाविकास आघाडी म्हणून आपण जर एकत्र लढलो तर त्याचा कसा इम्पॅक्ट पडू शकतो, हे प्रशांत जगताप यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवलेलं होतं. त्यानंतर आज सुप्रिया सुळे या त्यांचा पूर्वनियोजित दौरा रद्द करून, मुंबईतले पूर्वनियोजित दौरे सगळे रद्द करून पुण्यामध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी इच्छुकांशी संवाद साधला होता. मात्र काल जे सांगण्यात आलं होतं राज्यातलं, की सुप्रिया सुळे या इच्छुकांशी संवाद साधतील. नंतर दुपारच्या सुमारास सुप्रिया सुळे, प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एक व्हीसी अर्थात व्हिडिओ कॉल होईल आणि त्या व्हिडिओ कॉल नंतर बरोबर 4 वाजता प्रशांत जगताप हे आपली अंतिम भूमिका जाहीर करतील. प्रत्यक्षात मात्र कुठे माशी शिंकली हा अर्थातच संशोधनाचा विषय आहे, कारण यातलं काहीच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. प्रशांत जगताप यांची नियोजित 4 वाजता पत्रकार परिषद होईल असं वाटलं होतं. मात्र 4 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. मात्र ती प्रशांत जगताप यांची न होता सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. सुप्रिया सुळेंनी ठामपणे ही भूमिका मांडली, की जवळपास 6.5 तास म्हणजे या अगोदर 3 तास आणि काल पुन्हा 3.5 तास आमची चर्चा झाली. प्रशांत जगतापांची आणि माझी चर्चा झाली. प्रशांत जगतापांच्या मनामध्ये काय आहे मला माहित नाही वगैरे असं सगळं सुप्रिया सुळे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद संपतेय तोच प्रशांत जगताप यांनी आपला राजीनामा ट्विट केला आणि 27 वर्षापासून पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाने मला प्रेम दिलं, कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं, हे सगळ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो असं म्हणत त्यांनी शहराध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळालं. संकेत, आज जी पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली होती, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांवरती टीका केलेली नाही. फक्त ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. त्यामध्ये शरद पवार असतील,
त्याचबरोबर सुप्रिया सुळे असतील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यांच्यामुळे उभी फूट पडली त्या अजित पवार यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले, की यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, असं प्रशांत जगताप म्हणायलाच पाहायला मिळालं. राजरत्न प्रशांत जगतापांचं राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती 27 वर्षांची आहे. हम्म. आणि या 27 मधले 24 वर्ष हे प्रशांत जगताप हे पुणे शहरातले अजित पवारांचे अतिशय विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. म्हणजे मला आठवतं राजरत्न 2022 मध्ये 15 मार्च 2022 ला पुणे महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आणि नगरसेवकांच्या जागी प्रशासक राज आलं. त्या अगोदर 13 मार्च 2022 ला कारण नगरसेवकांचा कार्यकाळ संपतोय आणि ती परिस्थिती अशी होती की कुठल्याही क्षणी त्यावेळी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळं पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका जो आहे तो सुरू होता. म्हणजे त्यावेळी संयुक्त राष्ट्रवादी होती आणि म्हणजे ती शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती. मात्र संयुक्त राष्ट्रवादी म्हणून हे सगळे निवडणुकीला जे आहेत ते सामोरे जाताना पाहायला मिळालेले होते. आणि त्यावेळी अजित पवारांची पत्रकार परिषद जी नियोजित पत्रकार परिषद होती, ती प्रशांत जगताप यांच्या वानवडीतल्या निवासस्थानी पार पडताना पाहायला मिळालेली होती. अजित पवारांनी तिथे सुद्धा जवळपास 3-3.5 तास सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होता. आणि पुण्यामध्ये काही रणनीती ठरवायची असेल, पक्षाची कोणती ध्येय धोरणं ठरवायची असतील, पक्ष संघटना म्हणून काही बदल करायचे असतील, तर अजित पवारांचे 2 जे विश्वासू खंदेशिलेदार होते, एक प्रदीप देशमुख आणि दुसरे प्रशांत जगताप, या दोघांच्याच अनुषंगानं पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळालेल्या होत्या. मग ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी प्रदीप देशमुख दादांबरोबर गेले. प्रशांत जगताप मात्र साहेबांसोबत राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे अजित पवारांचे सुद्धा अतिशय विश्वासू कार्यकर्ते अशीच प्रशांत जगताप यांची ओळख होती. आणि प्रशांत जगताप यांचा सुरुवातीपासूनचा एक स्वभाव असा राहिलेला आहे की प्रशांत जगताप यांच्या मनात राष्ट्रवादीच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांविषयी सुरुवातीपासूनच प्रचंड आदर आहे. म्हणजे प्रशांत जिथं जिथं नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तिथं तिथं पुण्यातनं पहिला आवाज कोणी उठवला असेल तर तो प्रशांत जगताप यांनी उठवलाय. म्हणजे जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका झाली, पहिला आवाज प्रशांत जगताप यांनी उठवला होता. अजित पवारांवर गोपीचंद पडळकरांकडून टीका झाली, पहिल्यांदा प्रशांत जगताप हे बोलल्याचं पाहायला मिळालेले होते. आणि पुण्याच्या खास शैलीमध्ये त्यांनी अनेक नेत्यांचा समाचार देखील घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. राजरत्न पक्ष संघटना म्हणून ज्यावेळी प्रशांत जगताप हे भूमिका मांडत होते किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याला प्रशांत जगताप हे विरोध करताना पाहायला मिळत होते. या काळामध्ये सुद्धा प्रशांत जगताप यांनी वन सिंगल लाईन सुद्धा अजित पवारांवर टीका केलेली नव्हती. उलट प्रशांत जगताप हेच सांगताना पाहायला मिळालेले होते की 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आणि जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सीट जास्त निवडून आल्या आणि उद्या जर ते भारतीय जनता पार्टी सोबत पुन्हा गेले, त्यांचे नगरसेवक घेऊन गेले, तर आमच्या कार्यकर्त्यांनी ज्याने संघटन उभं केलेलं आहे त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य खचू शकेल. आणि म्हणून 2 राष्ट्रवादी एकत्र यायला नकोत. दोन्ही राष्ट्रवादी म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभा लढलोय, विधानसभा लढलोय, तर पुणे महानगरपालिका सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे. आणि या एका भूमिकेसाठी आज प्रशांत जगताप यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागल्याचं पाहायला मिळतंय. पण राजरत्न प्रशांत जगताप यांनी राजकीय संन्यास घेणार असं सुरुवातीला सांगितलं होतं. मात्र आज प्रशांत जगताप यांनी कदाचित आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू असं सूचक विधान जे आहे ते करत असतानाच प्रशांत जगताप हे पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. संकेत, आज त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं की मी माझ्या मतदारसंघातील असतील किंवा माझ्या प्रभागामधील जे मतदार आहेत त्यांच्याशी मी सुरुवातीला संवाद साधणार आहे, परंतु मी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे निवडणूक लढवणार आहे, 30 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहे, परंतु माझ्या मतदारांनी मला सत्ताधारी पक्षामध्ये जायला सांगून, सरकारी पक्ष असं त्यांनी वापरलेला, सरकारी म्हणजे अर्थातच सत्ताधारी, त्या पक्षामध्ये जायला सांगू नये असं सुद्धा ते म्हणाल्याचं पाहायला मिळतं कुठंतरी. आणि त्याचबरोबर एक सामाजिक ऐक्यासाठी, पुरोगामी विचारासाठी मी पवार साहेबांसोबत होतो असंही ते म्हणाल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगते? राजरत्न महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण जर आपण बघितलं मागच्या काही वर्षांपासून, तर पद पाहिजे, सत्ता पाहिजे किंवा काहीतरी जबाबदारी पाहिजे यासाठी राजीनामा देणारे अनेक नेते आपण पाहिले. म्हणजे विचारधारेला खुटीवर टांगून
पक्षांतर करणारे, पक्ष बदल करणारे सुद्धा अनेक नेते आपण पाहिले. मात्र आपल्या विचारधारेवर ठाम राहून हं. कितीही मोठी राजकीय किंमत मोजावी लागली तरी मी माझ्या विचारधारेवर ठाम राहणार. हे हं. आदर्श वस्तुपाठ जो आहे तो आज प्रशांत जगताप यांनी घालून दिल्याचं पाहायला मिळालं आणि प्रशांत जगताप हे विचारधारेसाठी त्यांनी आपलं राजकीय करिअर जे आहे ते एक प्रकारे पणाला लावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण अ, प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराचा एक मोठा चेहरा होते. हं. मला आठवतं राजरत्न मणिपूरमध्ये ज्यावेळी क्लॅशेस सुरू होते, हं. मणिपूरमध्ये काहीतरी म्हणजे मणिपूर ज्यावेळी धुमसत होतं, त्यावेळी पक्षाच्या वतीनं मणिपूरमध्ये मदतकार्य पोहोचवणारे सुद्धा प्रशांत जगताप हेच होते. इतके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आता शशिकांत शिंदे यांच्या अतिशय जवळ राहणारं आणि पुरोगामी विचारांवर ठाम राहणारं, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं एक मोठं नाव म्हणजेच प्रशांत जगताप हे पुणे शहरामधले होते. त्यामुळं प्रशांत जगताप यांच्या या सगळ्या राजीनामा नाट्याने मुळं खरं तर कालपर्यंत नाराजी नाट्य होतं. आज अखेर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनामा देताना सुद्धा म्हणजे राजीनामा दिला, की त्या नेत्यावर कधी आपण सडकून टीका करतोय. असं काही नेत्यांकडनं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे त्या नेत्यांनी कसा आपल्यावर अन्याय केला, हे सांगणारे अनेक नेते आपण पाहिले. मात्र प्रशांत जगताप यांनी आज आभार मानले. शरद पवारांचे आभार मानले, सुप्रिया सुळेंचे आभार मानले, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेचे आभार मानले, जयंत पाटलांचे आभार मानले. म्हणजे किंवा राजरत्न ज्यावेळी अजित पवारांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी पुणे शहरातले अनेक नेते हे अजित पवारांवर सडकून आणि अतिशय खालच्या पातळीवरची टीका करताना पाहायला मिळालेले होते. त्यावेळी सुद्धा प्रशांत जगताप यांनी तोल ढळून न देता फार संयमी पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळल्याचं पाहायला मिळालेलं होतं. राजरत्न पक्ष ज्यावेळी गेला आणि पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोगामध्ये सुरू होता. त्यावेळी राष्ट्रवादी चिन्ह ज्यावेळी निवडणूक आयोगाने ठरवलं की अजित पवारांना द्यायचं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव काढायची वेळ ज्यावेळी आलेली होती, त्यावेळी सुद्धा प्रशांत जगताप हे ओक्साबोक्शी रडले होते. प्रचंड पक्ष संघटनेप्रती कमिटेड असणारा कार्यकर्ता म्हणून प्रशांत जगताप यांची पुणे शहरातली ओळख होती. ज्या पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय होतं, त्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं आणि अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं तो उद्घाटनाचा बोर्ड काढून अक्षरशः म्हणजे त्याच्यावर तो बोर्ड जो आहे तो तोडून टाकण्यात आला. त्यावेळी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना शांत करणारे हेच प्रशांत जगताप होते. कार्यकर्त्यांना आधार देत कुठल्याही कार्यकर्त्याच्या चुकीच्या गोष्टीचं कधीही समर्थन न करता कार्यकर्त्याला अगदी सगळ्यांसमोर खडसवणारे सुद्धा प्रशांत जगताप होते. राजरत्न लाल महाल परिसरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन होतं संयुक्त राष्ट्रवादी असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडनं त्या आंदोलनात दरम्यान एका महिला पत्रकाराला अर्वाच्य पद्धतीने भाषा वापरली गेलेली होती. त्यावेळी सगळ्यांसमोर ऑन एअर सगळं आंदोलन असताना प्रशांत जगताप यांनी त्या कार्यकर्त्याला सुद्धा खडसावल्याचं पाहायला मिळालेलं होतं. इतका पक्ष संघटनेप्रती कमिटेड असणारा कार्यकर्ता पक्षापासून दूर राहतो, पक्षाला सोडचिठ्ठी देतो आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर, शीर्षस्थ नेतृत्वावर कुठलीही टीका न करता आपली वेगळ्या काहीतरी राजकीय करिअर जे आहे ते निवडताना पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितपणे यामध्ये चूक कोणाची आहे याचं दोन्ही बाजूनी खरं तर आत्मपरीक्षण होणंही तितकंच गरजेचं आहे. संकेत, आज त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत की फक्त पद भूषवायचं, कसल्याही परिस्थितीत नगरसेवक व्हायचं असा मांडणारा मी कार्यकर्ता नाही. ज्या पद्धतीनं पक्षामध्ये फूट पडली आणि सत्तेसाठी अजित पवार हे सत्ताधारी पक्षामध्ये गेले, भारतीय जनता पक्षासोबत ते महायुतीमध्ये सहभागी झाले असं सांगण्यात येते. परंतु प्रशांत जगताप यांनी जी भूमिका मांडलेली आहे, कुठेतरी सत्तेसाठी कशाही पद्धतीची तडजोड करायची अशा पद्धतीचा मी कार्यकर्ता नाही. आणि आज जर पाहिलं तर एका बाजूला अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत, अजित पवार हे भारतीय जनता पक्षामध्ये महायुतीमध्ये सत्तेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणुका लढवणं अशा पद्धतीचं मला मान्य नाही असं म्हणताना सुद्धा ते पाहायला मिळतात. निश्चित राजारत्न प्रशांत जगताप यांनी त्यांचं एक म्हणजे स्ट्रक्चर जे आपण मगाशी जसं म्हटलं तसं प्रशांत जगताप यांनी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं होतं की महायुती म्हणून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो तर काय फायदा होऊ शकतो, अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेलो तर आपला कसा फायदा राहू शकतो किंवा काय परिणाम त्याचे उद्भवू शकतात.
या सगळ्यामध्ये प्रशांत जगताप जसं म्हटले तसं आणि प्रशांत जगतापांचा तो स्वभाव राहिलाय, जे आहे ते मोकळेपणाने सांगून टाकतात. त्यामुळं दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप यांनी जो काही प्रमुख सुरुवातीपासून विरोध केला होता, तो याचसाठी विरोध होता, की जर आत्ता आपण दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र लढलो आणि भविष्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक जर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत पुन्हा गेले, तर आपण उभं केलेलं संघटन जे आहे त्याला खूप मोठा तडा जाऊ शकतो आणि त्यामुळे दोन पक्षांनी एकत्र यायला नको, ही प्रशांत जगताप यांची भूमिका होती आणि अर्थातच त्याच भूमिकेचा मोठा फटका किंवा या दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला केलेला विरोध हाच प्रशांत जगताप यांना भोवल्याचंही पाहायला मिळालंय. संकेत, काल ज्या पद्धतीनं प्राथमिक बैठक दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झाली, त्यावेळेस बोलताना जे अजित पवार यांच्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष आहेत, त्या सुभाष जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं, की काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप असं म्हणायचे, की जर माझी छाती फाडली तरी त्यामध्ये अजित पवार दिसतील. आज प्रशांत जगताप यांना काय झालेलं आहे? अजित पवार सोबत यायला त्यांचा एवढा कडाडून विरोध का होतोय? हे कळत नाही. प्रशांत जगताप हे कुठेतरी स्वार्थी आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. राजरत्न सुभाष जगतापांनी जो उल्लेख केला, सुभाष जगतापांनी जे उदाहरण दिलं, ते पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीतलं उदाहरण होतं. ज्यावेळी सुभाष जगताप हे सभागृह नेते होते आणि त्यावेळी एका विषयावर फार घमासान झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि अशा वेळी प्रशांत जगताप यांनी काहीशी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावेळी सगळे राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ सगळे नगरसेवक होते, ते प्रशांत जगताप यांना समजावण्यासाठी गेले होते. आणि त्यावेळी प्रशांत जगताप म्हणले होते, की माझी जर छाती फाडली तर माझ्या हृदयामध्ये अजित पवार दिसतील आणि हे त्यावेळी त्रिकालबाधित सत्य होतं, की पुणे महानगरपालिकेचा संपूर्ण कार्यभार किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये जातीनं लक्ष हे अजित पवार यांनी घातल्याचं पाहायला मिळालेलं होतं. 2013-14 ला ज्यावेळी प्रशांत जगताप यांची फर्स्ट टर्म होती, त्याच वेळी प्रशांत जगताप यांना पुण्याच्या महापौर पदाची संधी सुद्धा अजित पवारांनीच त्यावेळी उपलब्ध करून दिलेली होती. आणि त्यामुळे आजपर्यंत 2022 ला राष्ट्रवादीची शकलं झाली तेव्हापासून आजपर्यंत प्रशांत जगताप यांनी कधीच अजित पवारांवर टीका केलेली नव्हती. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ते एक आपलं कन्क्लुजन घेऊन पुढे निघालेले होते. ते हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते, की दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर काय घडू शकतं आणि अर्थातच त्यामुळं आता सुभाष जगतापांनी जो आरोप केला, तो अर्थातच सुभाष जगताप हे त्या राष्ट्रवादीचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. प्रशांत जगताप या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. त्यामुळे सुभाष जगतापांनी केलेला आरोप हा एक राजकीय आरोप आहे. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. त्यातलाच एक आरोप हा सुभाष जगतापांनी प्रशांत जगताप यांच्यावर केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र काल सुभाष जगताप यांनी अतिशय ठामपणे दुसरं विधान सुद्धा केलं होतं राजरत्न, की प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. म्हणजे तिकडे शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे हे सांगताना पाहायला मिळत होतं, की प्रशांत जगतापांचा कुठलाही राजीनामा हा आपल्यापर्यंत आलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याच्या केवळ चर्चा आहेत. अशा वेळी सुभाष जगतापांनी जाहीर करून टाकलं होतं, की त्यांनी राजीनामा दिलाय आणि सुभाष जगतापांचं ते विधान आज अखेर खरं ठरल्याचं पाहायला मिळालंय. संकेत, अखेर सुभाष जगताप यांचं विधान खरं ठरलेलं आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संकेत, आता प्रशांत जगताप यांच्या पुढे कोणत्या पद्धतीचे राजकीय पर्याय उपलब्ध असू शकतात? एकतर त्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये जायला आजच पत्रकार परिषदेमध्ये नकार दिलेला आहे. अशा वेळी त्यांच्या पुढे कोणते ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात? आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जेव्हा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, तर मला वाटतं असं जेमतेम 7 ते 8 हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला होता. निश्चित राजरत्न पहिल्यांदा प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत विधानसभेला झाली होती. चेतन तुपे व्हर्सेस प्रशांत जगताप अशी लढत झाली होती आणि 7,000 मतांनी, अवघ्या 7,000 मतांनी प्रशांत जगताप यांचा पराभव झाला होता. 1,39,000 मतांच्या आसपास मतदान हे प्रशांत जगताप यांनी घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी राजरत्न वोट चोरी, ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे, अशा सगळ्या चर्चा ज्यावेळी सुरू होत्या, त्यावेळी पुण्यातनं पहिल्यांदा याचिका कोणी दाखल केली असेल किंवा पुन्हा एकदा ईव्हीएम पडताळणीची मागणी कोणी केली असेल, तर ती करणारे सुद्धा प्रशांत जगताप हेच असल्याचं पाहायला मिळालेले होते. अर्थात आता प्रशांत जगताप यांनी ही जाहीर केलेलं आहे, की मी सत्तेतल्या कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही, सत्ताधारी कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही, सरकारी पक्षासोबत जाणार नाही, असा शब्दप्रयोग प्रशांत जगताप यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आणि दुसरं प्रशांत जगताप हे असं देखील म्हटले, की निवडणूक ही अपक्ष म्हणूनही लढता येऊ शकते. मी माझ्या कार्यकर्त्यांशी विचार करून, कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून याबाबतचा योग्य तो काही निर्णय आहे तो घेऊ शकेन. त्यामुळे आता प्रशांत जगताप हे कार्यकर्त्यांशी
संवाद साधल्यानंतर प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांचं नेमका कार्यकर्ता मेळाव्यातनं काय मत समोर येतं? प्रशांत जगताप हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात, की महाविकास आघाडीमधल्याच आता एक पर्याय तर वजा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा. त्यामुळं उरलेल्या 2 पक्षांपैकी एका पक्षाची निवड करतायत, की एकला चलो रेच्या भूमिकेमध्ये जाऊन ते अपक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतायत. हे पाहणं निश्चितपणे महत्त्वाचं असणार आहे. आणि संकेत 2017चे त्याच्यामध्ये जस्ट एक ऍड करतो संकेत. एक तर पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पर्याय तर बंद झालेला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष मनसेला शिवसेनेबरोबर असण्याला विरोध करतोय. मनसेस बरोबर आम्ही युती करणार नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य काँग्रेस पक्षामधून येत आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप हे थेटपणे आता मनसेमध्ये सुद्धा जाणार नाहीयेत असं दिसतंय. शिवसेनेचा पर्याय सुद्धा आहे. तिथे पण जाणार नाहीत. परंतु आता एक बाब आहे तर काँग्रेस पक्षाचा शिल्लक दिसतोय. राजरत्न अर्थातच या सगळ्यावर प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातनं नेमकं काय त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत येतं? पक्षासोबत जायचं की अ, अपक्ष म्हणून लढायचं? राजरत्न या सगळ्यामध्ये प्रशांत जगताप जर काँग्रेसमध्ये गेले, तर याच सगळ्या कोर कमिटीच्या चेहऱ्यांसोबत या सगळ्या नेत्यांबरोबर प्रशांत जगताप यांना पुन्हा बसावं लागणार आहे. हं. त्यामुळे प्रशांत जगतापांच्यावर सर्वस्वीपणे हा सगळा निर्णय असणार आहे, की कुठल्या पक्षासोबत जायचं की अपक्ष निवडणूक लढवायची. राज्यातनं 2017ला प्रशांत जगताप यांच्या कुटुंबातलेच म्हणजे प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातोश्री असे 2 नगरसेवक पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये होते. हं. त्यामुळे आता प्रशांत जगताप हे स्वतः पुण्याचे महापौर देखील राहिलेले आहेत. शहराची बहुतांशी जाण त्यांना आहे. व पक्ष शहर म्हणून कुठल्या पक्षाच्या शहर कुठल्या पक्षासोबत आहे किंवा शहरामध्ये नेमकं काय केलं तर ते आपल्याला राजकीय फायद्याचं होऊ शकतं. या सगळ्याची फार अचूक जाण ही प्रशांत जगताप यांना आहे. त्यामुळं आता ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून नेमकं काय निर्णय घेतायत आणि ते पक्षासोबत जातायत का अपक्ष लढतायत यासाठी आपल्याला मात्र काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. नक्कीच संकेत. जर पाहिलं तर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी संकेत बरोबर या ठिकाणी जी आहे ती चर्चा करत होतो, की नेमकी म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्यांनी पक्षाची निष्ठा ठेवली, त्यावेळेस थेटपणे चूक नेत्याची झाली का कार्यकर्त्याची झाली हे तुम्हीच ठरवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.